शिंदे फडणवीस सरकारने दुष्काळ जाहीर केला आणि दुष्काळ जाहीर केल्यानंतर अध्यक्ष महोदय नोव्हेंबर महिन्यामध्ये त्या ठिकाणी अतिवृष्टीचा सुद्धा सामना हा विदर्भातील आणि मराठवाड्यातील शेतकऱ्यांना करावा लागला। त्याच पद्धतीने आमच्या बुलढाणा जिल्ह्यामध्ये सुद्धा अतिवृष्टी झाली, कुठे गारपीट झाली, कुठे वीज पडून त्या ठिकाणी शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालं। अध्यक्ष महोदय तत्काळ पालकमंत्री महोदय आले, पंचनामे झालेत आणि माझा जो चिखली विधानसभा मतदारसंघ आहे संपूर्ण बुलढाणा तालुका आणि चिखली तालुका याच्यामध्ये अतिवृष्टी त्या ठिकाणी घोषित केली अध्यक्ष महोदय। परंतु अध्यक्ष महोदय जेव्हा 7-8 दिवस उलटून गेले आणि 7-8 दिवस उलटून गेल्यानंतर असं लक्षात आलं की जो हरभरा तेव्हाच्या परिस्थितीमध्ये चांगला दिसत होता, तो हरभरा मात्र 7-8 दिवसानंतर त्या ठिकाणी करपायला सुरुवात झाली आणि त्या वेळेमध्ये जेव्हा शेतकरी बांधव हा पीक विमा कंपनीला संपर्क साधत होता त्यावेळेला मात्र पीक विमा कंपनीकडनं त्याला कुठलंही सहकार्य मिळत नव्हतं आणि पीक विमा कंपनीचे प्रतिनिधी त्याला वारंवार सांगत होते की 72 तास उलटून गेलेले असल्यामुळे मी आपल्याला कुठलीही मदत करू शकत नाही। अध्यक्ष महोदय वास्तविक ही जी योजना आहे पीक विम्याची, ही योजना अतिशय क्रांतिकारी निर्णय महाराष्ट्रामध्ये शिंदे फडणवीस आणि अजित पवार जी यांच्या सरकारने घेतला आणि जी काही पीक विम्याची रक्कम आहे ती रक्कम शासनाने भरून 1 रुपयामध्ये शेतकऱ्यांना पीक विमा दिला आणि त्याच्यामुळे अध्यक्ष महोदय माझ्या मतदारसंघातल्या जवळपास 95% शेतकऱ्यांनी त्या ठिकाणी पीक विमा काढला। परंतु ह्या ज्या काही जाचक अडचणी आहेत मंत्री महोदय, या जाचक अडचणीमुळे त्या ठिकाणी पीक विम्याची मदत त्या ठिकाणी शेतकऱ्यांना मिळत नाही आहे आणि हा हरभऱ्याचा पंचनामा सुद्धा प्रशासनाकडून होत नाहीये। खरं तर माझं नाव कालच त्या ठिकाणी देण्यात आलं होतं परंतु उशीर झाला, बोलायची संधी मिळाली नाही। मी सन्माननीय मंत्री महोदयांना या विषयासंदर्भात चर्चा केली, तत्काळ त्यांनी कलेक्टरांना आदेश दिलेत, परंतु पीक विम्या संदर्भात सुद्धा अध्यक्ष महोदय त्या ठिकाणी आदेश देण्याचं गरजेचं आहे। अध्यक्ष महोदय शेतकऱ्यांना निश्चित उत्पन्न मिळण्यासाठी मोदी सरकारने प्रधानमंत्री किसान सन्मान योजना त्या ठिकाणी सुरू केली, परंतु अध्यक्ष महोदय सदर योजनेसाठी पात्र लाभार्थ्यांची यादी आहे ती यादी निश्चित करण्यासाठी 1 फेब्रुवारी 2019 ही तारीख त्या ठिकाणी होती। त्याच्यानंतर लाभार्थी यादीमध्ये पुढील 5 वर्षासाठी बदल करता येणार नाही अशा सूचना केंद्र सरकारने त्या ठिकाणी काढल्या आणि 21/6/2019 रोजी ह्या सूचना आल्यानंतर पुढील 5 वर्षामध्ये कुठलाही बदल या यादीमध्ये करता येणार नाही अशा सूचनांमुळे अध्यक्ष महोदय या 21/6/2019 नंतर ज्या ज्या शेतकऱ्यांनी जमीन खरेदीद्वारे, बक्षीसपत्राद्वारे, वारसा हक्काद्वारे किंवा मृत्यूपत्राद्वारे जी जमीन त्यांच्याकडे आलेली आहे अशा शेतकऱ्यांना या लॉक पिरियडमुळे त्या ठिकाणी पीएम किसान योजनेचा लाभ मिळत नाही। अध्यक्ष महोदय पीएम किसानच्या धर्तीवरती आपल्या शिंदे फडणवीस पवार सरकारांनी शेतकऱ्यांसाठी अतिशय क्रांतिकारी निर्णय घेतला अध्यक्ष महोदय, तो म्हणजे नमो सन्मान योजनेचा, परंतु या योजनेसाठी सुद्धा हा लॉक पिरियड निश्चित केलेला आहे। अध्यक्ष महोदय माझी या सभागृहाच्या माध्यमातून विनंती आहे, हा जो काही लॉक पिरियड त्या ठिकाणी निश्चित केलेला आहे हा लॉक पिरियड त्या ठिकाणी तत्काळ काढून जे काही शेतकरी या योजनेपासून वंचित आहेत तत्काळ त्यांना या योजनेचा अध्यक्ष महोदय लाभ द्यावा। अध्यक्ष महोदय परत एक गोष्ट या पीएम किसान योजनेच्या संदर्भात त्या ठिकाणी मतदारसंघामध्ये जेव्हा जातो तेव्हा लक्षात येते ती म्हणजे जे शेतकरी लाभार्थी आहेत, लाभार्थी असून सुद्धा त्या शेतकऱ्यांना पीएम किसानचा पहिला दुसरा हप्ता मिळालेला आहे परंतु तिसरा हप्ता मिळालेला नाही, चौथा हप्ता मिळाला नाही। अध्यक्ष महोदय काही ठिकाणी सांगितले जातं की केवायसी अपडेट करा, केवायसी अपडेट केल्यानंतर सुद्धा त्या ठिकाणी शेतकऱ्यांना लाभ मिळत नाहीये। जेव्हा शेतकरी बांधव हा तहसीलमध्ये जातो तेव्हा अपलोड फेल टॅब, कलेक्टर रिजेक्ट टॅब, डिस्टर्बन्टेड फेल टॅब अशा विविध त्या ठिकाणी फेल्युअर दाखवून त्या शेतकऱ्यांना त्या योजनेपासून वंचित ठेवलं जातं। अध्यक्ष महोदय माझी विनंती आहे की तत्काळ या सभागृहाच्या माध्यमातून मी आपल्याला विनंती करते की तत्काळ हे जे काही लाभार्थी शेतकरी आहेत परंतु वंचित आहेत यांना त्या योजनेचा लाभ अध्यक्ष महोदय मिळवून द्यावा। अध्यक्ष महोदय हा जो काही अवकाळी पाऊस झालेला आहे या अवकाळी पावसामुळे 1-2 महिना आपल्याला आधार मिळेल, परंतु अध्यक्ष महोदय हा येणारा जो उन्हाळा आहे हा उन्हाळा अतिशय भीषण राहणार आहे। सरासरीच्या तुलनेमध्ये फक्त 60 ते 65% पाऊस या वर्षी झालेला असल्यामुळे येणारा जो उन्हाळा आहे हा उन्हाळा कडक असणार आहे, याचं नियोजन अध्यक्ष महोदय आपल्याला अतिशय चांगल्या पद्धतीने करणं आवश्यक आहे। या काळामध्ये अध्यक्ष महोदय
प्रशासन विहीर अधिग्रहण करते शेतकऱ्यांकडून आणि शेतकरी बांधव सुद्धा प्रशासनाला मदत करतो, परंतु जेव्हा विहीर अधिग्रहण केल्यानंतर जे काही पैसे किंवा मानधन शेतकऱ्याला मिळतं ते मिळण्यासाठी त्या शेतकऱ्याला पंचायत समिती, तहसील, कलेक्टर ऑफिस आणि कधी कधी मंत्रालयापर्यंत धाव घ्यावी लागते. मला असं वाटतं अध्यक्ष महोदय, दुष्काळासारख्या कठीण परिस्थितीमध्ये शेतकरी बांधव प्रशासनाला मदत करत असताना शेतकरी बांधवांना असं वाऱ्यावरती सोडणं किंवा प्रशासकीय अधिकाऱ्यांनी त्यांना अशा पद्धतीची वागणूक देणं हे चुकीचं आहे. तत्काळ त्याला अध्यक्ष महोदय शेतकऱ्यांना जी काही मदत आहे प्रशासनाची ती मदत त्या ठिकाणी मिळाली पाहिजे. अध्यक्ष महोदय, अजून एक महत्त्वाचा विषय आहे तो म्हणजे अध्यक्ष महोदय, यावर्षी कमी पाऊस पडलेला असल्यामुळे जे धरणं आहेत, नद्या आहेत, त्याच्यामध्ये पाण्याची जी पातळी आहे ती खाली असणार आहे. तर अशा वेळेला गाळयुक्त शिवार आणि गाळमुक्त धरण ही जी शासनाची योजना आहे ही अधिक चांगल्या पद्धतीने राबवण्यासाठी हे वर्ष अतिशय चांगलं आहे. अध्यक्ष महोदय, आमच्या बुलढाणा जिल्ह्यामध्ये 2019 मध्ये भारतीय जैन संघटने, अध्यक्ष महोदय महत्त्वाचा विषय, भारतीय जैन संघटनेने आमचा बुलढाणा जिल्हा त्या ठिकाणी पायलट प्रोजेक्ट म्हणून 5 वर्षासाठी घेतला. अध्यक्ष महोदय 2 मिनिटं. परंतु अध्यक्ष महोदय, महाविकास आघाडीचं सरकार आल्यानंतर ही जी काही योजना आहे ही योजना त्या ठिकाणी थांबवण्यात आली. 2 वर्ष आमचे वाया गेले. माझी विनंती आहे सरकारला, आपण बीजेएसशी त्या ठिकाणी संपर्क साधावा आणि बुलढाणा जिल्ह्यामधला हा जो पायलट प्रोजेक्ट त्यांनी घेतला होता पुन्हा त्यांना त्या ठिकाणी घेण्यासाठी विनंती करावी. धन्यवाद.